कॉमन मागणी त्या ठिकाणी केलेली आहे। छत्रपती संभाजीराजे, त्याच्यानंतर दानवे साहेब, वडेट्टीवार साहेब, आमच्या जिल्ह्याचे खासदार मेटेताईंच्या सौभाग्यवती आणि बीडचे आमदार आणि मी, असे सर्वजण आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो। एक कॉमन मिनिमम प्रोग्राम जे म्हणतो ना आपण, तसा कॉमन सब्जेक्ट हाच होता की या तपासावरती आणि याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून श्री धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं। जोपर्यंत हे ऍक्शन होत नाही, जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये। आणि हीच टीम प्रयत्न करतायत संभाजीराजे, आम्हाला माहिती नाही, आम्ही पण प्रयत्न करू। हे मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या बाबतीमध्ये भेटणार आहे। मी राजीनामा वगैरे एवढ्यासाठी नाही भेटणार, फक्त साहेबांना आम्ही जाऊन जे काही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना सांगायची काय गरज आहे। त्यांच्याकडे ग्रह खाते, आतापर्यंत बहुतेक बरीच माहिती वगैरे त्यांच्याकडे आली असेल। ते ग्रह खात्याचे प्रमुख आहेत, राज्याचे प्रमुख आहेत। आम्ही छोट्या लोकांनी सांगण्याची आवश्यकता आहे का? आमची तेवढी अवकात नाही। फार फार तर संभाजीराजे आणि इतर विरोधी पक्ष म्हणून ते जाऊ शकतात, आम्ही जाणं एवढी काय आमची लायकी नाही असं आम्ही म्हणतो। काय आहे, अजितदादांच्या बरोबर मी फार काळ काम केलेलं आहे, किमान 10 वर्षापर्यंत। एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं अरतुरेचा शब्द जायला नको होता, जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो। आणि दादांना मला वाटतं त्याचा राग येणार नाही। दादांचे दुसरे जे सहकारी आहेत, कारण अजितदादांसाठी सुद्धा डोक्यात दगड वगैरे मी खाल्लेले आहेत, त्या अधिकारवाणीनं माझ्याकडनं तेवढा शब्द गेला असला तरी तो माझा मी परत केला। हे पहा, भुजबळ साहेब हे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या हाताखाली काम केलंय, आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर त्यांचे चांगले संबंध राहील, मुरब्बी राजकारणी आहे। तुम्ही भुजबळ साहेबांचं हे स्टेटमेंट म्हणजे ओळखून घ्या असं मला वाटतं। ते नाही म्हणाले म्हणजे त्याच्यात काय आहे का नाही हे तुमचं तुम्ही ओळखून घ्या। हे तुम्ही आता मी कालच बोललो ह्या विषयावर, नो मराठा नो वंजारा। वंजारी समाजाच्या 90% लोकांना हे पटलेलं नाही आणि वंजारी समाजाच्या मुकादमांना सुद्धा हे जे गँग्स ऑफ वाशेपूर आहे, वाल्मिकांना कराड थ्रू धनंजय मुंडे, या गँगचा त्रास वंजारी समाजातल्या मुकादमांना सुद्धा झालाय। कारखान्याकडून म्हणजे खंडणीच्या टक्केवारीच्या याच्या प्रमाणामध्ये कारखान्याकडून सुपाऱ्या घेऊन वंजारी समाजाच्या मुकादमांना सुद्धा ह्या गँगने त्रास दिलेला आहे। आणि त्यातला मेन आरोपी हा सुदर्शन घुले सुद्धा आहे। काही पुरावे देईल मी 1-2 दिवसात। पहा, काही सत्यता नाही। माझे दोन्ही मोबाईल तुमच्याकडे आहेत, दोन्ही मोबाईल चेक करा। माझा आणि त्यांचा कधीही फोनवरती काही बोलणं झालेलं नाही, असलं तरी संबंध म्हणा। आणि निलेश गायवळ साहेब यांचे फोन, साहेब सॉरी माझ्याकडनं शब्द गेला, निलेश गायवळ जे आहेत त्यांचे फोटो राम शिंदे साहेबांच्या बरोबर आहेत, ते शेजारच्याच मतदारसंघातले आहेत। त्याच्यानंतर वर्षावरती सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्यांचे फोटो आहेत। माझ्या मतदारसंघातल्या एका लग्नाला ते आले होते आणि लग्नाहून परत जाताना माझ्या इथं थांबले। आता आल्यानंतर फोटो काढा म्हणल्यावर फोटो काढावा लागतो, तर मी क्लिअर कट सांगतो की माझे दोन्ही मोबाईल ओपन आहेत, तुमच्याकडे आहे। एक जरी फोन कधी माझा आणि त्यांचा झाला असला तरी सुद्धा मी त्याला जबाबदार। मी त्यांचे माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितल्याच्या नंतर त्यांच्या पुढे जाणारा कार्यकर्ता नाही। फक्त हे बाय हार्ट मला हे प्रकरण लागलेलं आहे। ज्या पद्धतीने मी प्रकरणावरच बोलतोय, प्रकरणाच्या व्यतिरिक्त बोललो तर तुम्ही माझ्या कानाला खडा लावा, परंतु या प्रकरणाच्या बाबतीमध्ये काय होतंय मला काय कळत नाही। माझं बाय हार्ट मला ते लागलेलं आहे। ज्या पद्धतीने संतोषला मारलेलं आहे, संतोषच्या खुन्यांना निश्चितपणे सजा झाली तोपर्यंत मी या बाबतीमध्ये बाय हार्ट जात असल्यामुळे जाते। परंतु बावनकुळे साहेबांचे PA
अनिकेतजी यांचा मला फोन आलेला आहे, उद्याच्याला मला ते वेळ देतो म्हणाले. त्या नेमकं आमच्या दोघांचं वेळ असं मागं पुढं होते, तर ते उद्याच्याला क्लिअर होईल. हे बघा, माझी विनंती आहे माध्यमांना, जे लोक संतोष देशमुखच्या खुनामध्ये सहभागी, कदाचित हा पण आरोपी होऊ शकतो, तिथून आरोपी पळाल्याच्या नंतर यांचं जे गाव आहे फकराबाद तालुका वाशी, इथं त्यांनी आरोपी सांभाळलेत किंवा तिथून पुढे पाठवण्यासाठी सुद्धा या बिक्कडनी मदत केलेली आहे. हा बिक्कड आज उद्या बहुतेक आतमध्ये सुद्धा जाऊ शकतो, त्याच्याबरोबर फोन आहेत सगळे. आणि वाल्मिक अण्णा कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बरोबर किती वेळा कुठं बसलेले ते सगळे मी सांगण्याची काय गरज आहे, पोलीस तपासामध्ये येईल ना. आणि बिक्कड सारखा जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे, ज्याचं बरचसं रेकॉर्ड आहे, अशांनी मला वाटतं मला शिकवण्याची आवश्यकता नाही. करा, आलाय असेल तो बिक्कड कोण असेल, राजकारणामध्ये तुम्ही आता म्हणले ज्यांचं नाव घेतलं ते बी आला असेल, फोटो काढून गेला असेल, हा बिक्कड येऊन गेला असेल, परंतु याचा अर्थ आम्ही तेवढ्या गहऱ्या नाही जात जेवढ्या जवळ हे वाल्मिक अण्णा कराड यांच्या गेलेले आहेत, जेवढ्या जवळ ते धनंजय मुंडे यांच्या बरोबर गेलेले तेवढ्या जवळ काय माझं नाही. ते कोणत्या पक्षाचं काम करतात काय करतात हे मला काय माहिती नाही, याच्यात पक्ष काही नाही आहे. आता निवेदन देताना पक्ष राहिलाय का, सर्व पक्षीय लोक होते, तसं पक्षाचं वगैरे नाही. रेकॉर्ड चेक करावं ना. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी SIT नेमलेली आहे त्याला रेकॉर्ड चेक करायला लावावं. हे मी ज्या तारखा सांगितलेल्या आहेत त्या तारखाला हे लोक बरोबर तिथं सापडणार आहेत. मला जस्टिफिकेशन देण्याची गरज नाही. मी तारखा सांगितल्या 14 जून 19 जून 2024च्या या तारखाला सातपुडावरती बैठक झाली का नाही, हे तारीख एखाद दुसरी इकडे तिकडे होईल, परंतु सातपुडावरतीच बैठक त्या ठिकाणी झालेली. आणि त्या बैठकीला हे सुनील कोण आहे, हा पोरगा नाही बिक्कड, नितीन बिक्कड हाच आहे. आणि आता सध्या सुद्धा ओम साई राम नावाने तुम्ही आवाजाच्या कंपनीला विचारा, तुमची सिक्युरिटी अजून कुणाकडे, अजूनही सिक्युरिटी याच पर्सनकडे आहे. हे असलं काही होणार नाही. तुम्हाला मी हात जोडून पाया पडून विनंती करतो, कसलं जातीवादन कसलं काय हो, हे बघा. शांतिवन चालवणारे काका नागरगोजे म्हणतात त्यांना, ते स्वतः गेले. दीपकराव नागरगोजे खूप चांगलं काम करतात. ते स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेले, एवढं हातभर पोस्ट लिहिली, ढासा रडले. इन फ्रंटचे शिरसाट नाही बारगजे, काय काम आहे त्या माणसाचं, जाऊन बघा. इन फ्रंटचे फक्त ज्यांचे जे मुलं एड्सग्रस्त आहेत त्यांचा सांभाळ करतात. आणि हे काका जे आहेत नागरगोजे, हे गोरगरीब अनाथ मुलांचा सांभाळ करतात. हे दोन्हीही माणसं वंजारी समाजाचे आहेत, यात कुठले जातात. आणि तिथं जाऊन हातातभर पोस्ट लिहिल्या. जीवाची वाडी सारख्या गावाचे लोक संतोषला भेटायला गेले. आणि नांदूर घाट जे गाव आहे त्याच्या अवतीभोवती जेवढ्या वंजारी समाजाच्या वाड्या आहेत त्या वाड्या तोड्याचे लोक सुद्धा संतोष देशमुखला भेटायला गेलेत. हे जात पात हे असला उद्योग करायचा कशासाठी. आता ज्यावेळेस तुमच्या इथं आलेले त्यावेळेस जात सुटते. आणि ओबीसी तर यांचे नावच घेऊ नये, फक्त निवडणुकीपुरतं हे ओबीसी शब्द वापरतात. नंतर ओबीसीची यांची गाठ सुद्धा पडत नाही 5 वर्षे. हे मला माहिती, का बोलत नाही ते तुम्ही त्यांनाच विचारा. 12 डिसेंबरला त्या तालुक्यात होत्या मुंडे साहेबांच्या म्हणजे जयंतीचा कार्यक्रम होता. आणि जयंतीच्या कार्यक्रमाच्या दिवशी ते संपल्याच्या नंतर त्यांना संतोषच्या घरी जायला काय हरकत होतं. हा संतोष बूथ प्रमुख होता त्यांचा, आणि आम्ही भाजपचा बूथ प्रमुख हरवलाय म्हणून आम्ही भांडतोय. याच्यामध्ये नो राजकारण, नो जात, नो पात, बाकी सगळं सोडून द्या. ज्या निष्ठुरतेने मारले हेच फक्त सगळ्यात मोठं रागाची गोष्ट. ठीक आहे, अजून बदल होईल, काढले जातील, काही माहिती आयजींनी घेतली असतील. इथे जे मुख्यमंत्री, मी आता चहल साहेबांना सुद्धा भेटून आलो, चहल साहेबांकडे गेलतो. त्यांनी सांगितलं सुरेश धस CM साहेबांकडे फक्त SITचा प्रमुख कोण नेमायचं, तर तेली साहेबांचं नाव आलं. साहेबांनी सही पण करून टाकलं. खालचे जे अधिकारी दिलेले आहेत
ते बीड सुद्धा नाही, बीड SP सुद्धा नाही, केज पोलीस स्टेशन, आणि त्यांनी जे आहे ते नावं दिले, त्यात काही ऑब्जेक्शनेबल नावं आहेत, ती नावं वगळली जातील आणि चांगले अधिकारी त्याच्यामध्ये. महाजन नाही चालणार, महाजन नाही चालणार. महाजनांच्याच कालावधीमध्ये हे जे गँग्स ऑफ वासेपूर वाढलेलं आहे ना, परंतु त्या दिवशी मात्र त्या दिवशी त्यांची चूक झालेली नाही, म्हणून त्यांना सस्पेन्शन मध्ये घेऊ नका असं मी पण CM साहेबांना म्हणलो. झालं ना राज्यपाल, आता काय. हो, मला नाव माहिती आहे त्याचं. तो पोलीस मध्ये आहे, आता LCB मध्ये आहे. पूर्वी तो परळीला होता, आता LCB ला आलेला आहे. त्या ह्याचं नाव बिव सगळं देतो तुम्हाला. साडी नेसलेला पोलीस आहे, हे दुर्दैव आहे बीड जिल्ह्यात. म्हणून तर आम्ही मागणी करतोय की बीड जिल्ह्यामध्ये जे आहे एकाच म्हणजे कॅटेगरीचे लोक जास्त झालेले आहेत, त्याच्यासाठी बिंदू नामावली, बिंदू नामावली, बिंदू नामावली मी वारंवार बोलतोय.